नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघू शकता जे काही शिलाई कामामधून आपलं कतरण वाचतं तर त्याचा आज आपण कशा पद्धतीने उपयोग करायचा ते पाहणार आहोत। तर पाहू शकता हा जो कापड आहे तो घेतला आहे मी उंचीला 20 इंच आणि रुंदीला घेतलेला आहे 13 इंच आणि जे काही साईड आहे ती आपल्याला ओपन साईड ठेवायची, त्या साईडने आपल्याला 5 इंच अशी शिलाई मारून घ्यायची आहे। आणि हा जो कापड आहे तो परफेक्ट आपल्याला मापाचा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी साईड ओपन ठेवायची त्या साईडने आपल्याला 5 इंचाची फोल्ड करून अशा पद्धतीने दोन्ही साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने शिलाई लावून घेतलेली आहे आणि जी साईड आहे आपल्याला वाचल्या 3 साईड त्या साईड सुद्धा आपल्याला पाव इंचाची शिलाई मारून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। आणि जी ओपन साईड आहे त्या साईडमध्ये आता आपल्याला अशा पद्धतीने पाहू शकता इथे चौकोन म्हणजे उशीचं खोळ जे आहे ते तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे काही आपल्या शिलाई कामातून वाचलेलं कतरण आहे तर काही छोटे मोठे तुकडे वाचतात तर ते सर्वात पहिले कैचीने पूर्ण बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर जेवढे मावेल याच्यामध्ये त्या खोडमध्ये तेवढे आपल्याला इथे पूर्ण अशा पद्धतीने भरून घ्यायचे आहे। तर पाहू शकता पूर्ण आपल्याला जेवढे मावतात तेवढे याच्यामध्ये पूर्ण पॅक करून घ्यायचे। आणि तर पाहू शकता तर अशा पद्धतीचं जे काही कतरण वाचतं त्याचा आपल्याला उपयोग करता येतं फेकून न देता। तर पाहू शकता इथे आपली जी आहे ते अशा पद्धतीने भरल्याच्या नंतर उशी तयार झालेली आहे आणि त्यानंतर इथे आता आपल्याला वरच्या साईडने सुद्धा इथे शिलाई लावून घ्यायची आहे। तर बघू शकता वाचलेल्या कतरणचा आपण अशा पद्धतीने उपयोग केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा।